अत्यंत मुंबईच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे, कारण की मुंबईचं लंग्स म्हणायला पाहिजे असं हा सगळा परिसर असणार आहे. आणि टोटल 295 मंत्री महोदय 295 एकरची डेव्हलपमेंट साधारणपणे सेंट्रल पार्कच्या माध्यमातून होणार आहे अशी आमची माहिती आहे. आज 295 एकर सभापती महोदय या मुंबईतली मोठी जागा या पद्धतीनं पुढे येत असेल तर त्याच्यावर किती चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्यावर किती विचारमंथन व्हायला पाहिजे. मला मंत्री महोदयांच्या एका वक्तव्यावर आक्षेप घ्यायचा आहे की आर्किटेक्ट कलेक्टिव्हनं तुम्हाला पत्र दिलेलं आहे. ज्यावेळी एखादी संघटना पत्र देते त्यावेळी 102 लोकांच्या सह्या आहेत का नाही बघायचं नसतं. ज्यावेळी संघटना मंत्री एखादं पत्र देतो त्यावेळी त्या मंत्र खात्याचं पत्र असं आपण गृहीत धरतो. त्यामुळे मला वाटतं ते वाक्य तुमचं चुकीचं आहे की 102 लोकांच्या सह्या नाहीत. मुंबई आर्किटेक्ट कलेक्टिव्ह म्हणून ज्यावेळी ते पत्र देतात त्यावेळी त्या 102 लोकांचं पिटिशन तुमच्याकडे दाखल करतात. मग 102 लोक विद्वान नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? या 102 लोकांना काहीच ज्ञान नाही मुंबईबद्दल, ते मराठी मुंबईबद्दल या ठिकाणी अस्मिता नसलेले आर्किटेक्ट आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? आमचं म्हणणं यातलं आहे की हा एकच 295 एकरचा प्लॉट म्हणजे रेसकोर्स असेल किंवा जोडून सगळं असेल, हा एकच आहे. हा गेला की मुंबई संपली. तुम्ही काय करणार आहे? हे डेव्हलप करणारे रस्ते किती मीटरचे आहेत तुमचे? तुम्ही 10,000 गाड्या का 5,000 गाड्यांचं पार्किंग तिथं करणार आहे. आल्यावर बाहेर गाड्या कुठल्या रस्त्यावर येणार आहेत? त्या हवेतनं उठून या ठिकाणी जाऊन डायरेक्ट जाणार आहेत का? प्रवीणजी जाणार आहेत का? हवेतनं गाड्या उडणार आहेत आणि एअर टॅक्सी असणार आहे का तिथं? तोपर्यंत येईल एअर टॅक्सी असणार आहे का? म्हणजे या 5-10 हजार गाड्या सभापती महोदय या आहेत त्याच रस्त्यावर येणार आहेत. म्हणजे तुम्ही ट्रॅफिकचं नियोजन यामध्ये कुठे असणार नाही. आणि ज्याचा उल्लेख सचिन भाऊनी केला, त्यांनी उल्लेख जगातल्या सगळ्या पार्कचा केला. जगामध्ये 295 एकरचं अंडरग्राऊंड फॅसिलिटी असणारं समुद्राच्या काठाजवळचं कुठेही पार्क नाही मंत्री महोदय. जे पार्क आहेत ते समुद्राच्या काठाजवळ नाही आहेत. इथनं समुद्र किती लांब आहे तुमचा? 1 किलोमीटर पण समुद्र नाही आहे तुमचा. तुम्ही पाण्याचा विचार केलेला नाही. त्या सगळ्या गोष्टीचा विचार यामध्ये केलेला. तुम्ही डीपी काढला मुंबईचा 2034 पर्यंतचा डीपी तुम्ही मुंबई शहराचा काढलेला आहे. त्यात तुम्ही म्हणता की 2 स्क्वेअर मीटर जागा या मुंबईतल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागं ओपन स्पेस ठेवू. जागतिक मानांकन काय? किमान 10 स्क्वेअर मीटर जागा एका माणसाच्या पाठीमागं पॉप्युलेशनच्या पाठीमागं पाहिजे. तुम्ही डीपी मध्ये 2 स्क्वेअर मीटर या ठिकाणी सांगता आणि असलेल्या जागा मात्र तुम्ही कॉन्क्रिटीकरण करायचा प्रयत्न मुंबईतला चाल. आमची मंत्री महोदयांना विनंती आहे, कारण की तुमचं किती ऐकणार आहेत उपमुख्यमंत्री महोदय आम्हाला माहित नाही, कारण की कार्यभार आज सभागृहात मला वाटतं किमान या लक्षवेधीला तरी सन्मान्य शिंदे साहेबांनी यायला पाहिजे होतं. कारण की ही राज्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे, मुंबईच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी उद्या राज्यामध्ये या राज्याचं धोरण ओपन स्पेस बद्दल काय आहे, या राज्यामध्ये ओपन स्पेसच्या डेव्हलपमेंटचा नेमका मुद्दा तुमचा काय आहे, तुमच्या पुढच्या पिढीचा तुम्ही काय विचार करता हे याच्यावर महत्वाचं असणार. आणि म्हणून सभापती महोदय माझी विनंती आहे, हा प्रश्न महत्वाचा, लक्षवेधी महत्वाचे. प्रवीणजी म्हणले तसं पत्र द्या, ते आमकं करा, उपयोग नाही, राखून ठेवा. उद्या उपमुख्यमंत्री उद्यात अर्धा तास चर्चा याच्यावर ठेवा. कळू दे ना लोकांना नेमकं या 295 एकरामध्ये काय होणार आहे, कुणाचा फायदा होणार आहे. उद्या तुम्ही दर काय लावणार आहात तिथं केल्यानंतर? तुम्ही तिथल्या सामान्य माणसाला दर तुमचे परवडणार या ठिकाणी आहेत का? का तिथं आम्हाला कबड्डी खेळता येणार आहे, तिथं बास्केटबॉलची व्यवस्था आमची होणार आहे का, खो खोची व्यवस्था होणार आहे का, तिथं स्क्वॉश येणार, पिकल बॉल येणार. हे जे गेम्स आहेत जे सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत, हे गेम्स हे गेम्स त्या ठिकाणी खेळले जाणार. आमचा या डेव्हलपमेंटच्या बाबतीतला आक्षेप आहे सभापती महोदय. आणि म्हणून याच्यावर जर 102 आर्किटेक्ट विद्वान नाहीत असं म्हणायचं असेल तर सरकारनं जाहीर करावं त्या 102 आर्किटेक्टना कुठलंही काम करू नये म्हणून. म्हणजे त्यांच्या विद्वत्तेवर जर शंका सरकारला असेल की आज कलेक्टिव्हली तुम्हाला जर या गोष्टी सांगत असतील तर मला वाटते त्याचा विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे की याचं पब्लिक हिअरिंग ठेवा. का तुम्हाला भीती वाटते पब्लिक हिअरिंगची? ठेवा ना पब्लिक हिअरिंग, सजेशन ऑब्जेक्शन ठेवा. तुम्ही ज्यावेळी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स या ठिकाणी घेणार आहात उद्याच्या भविष्यकाळात तुम्हाला घ्यावंच लागेल एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, त्यावेळी तुम्हाला पब्लिक हिअरिंग ठेवायलाच लागेल दादा. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स याला माझ्या माहितीप्रमाणे तरी घ्यावा लागेल. माझी माहिती आहे बरोबर असेल तर
तुम्हाला उद्या घ्यावंच लागणार. त्याच्या आधी तुम्ही या ठिकाणी पब्लिक हिअरिंग ठेवा. येऊ दे लोकांना महिनाभर 30-40 दिवस ऑनलाईन पिटिशन करू दे. लोकांच्या भावना कळू देत. पर्याय सांगा लोकांना की या 295 एकरचं आम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला लोक चांगला पर्याय या ठिकाणी देतील. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. इतिहासात काळा दिवस याची नोंद होईल हा सेंट्रल पार्क ज्या दिवशी करचीला त्या दिवशी, की या राज्यामध्ये या मुंबईमध्ये आमच्या एवढी मोठी जागा उपलब्ध आहे का. मला परब साहेब माझा अभ्यास मुंबईचा कमी आहे. 350 एकर ती पण खाल्ली आहे. चालेल. म्हणजे आज ही 295 एकर एवढी मोठी जागा ही कायमची जाणार आहे. पुढच्या पिढी आम्हाला माफ करणार नाहीत. आणि म्हणून सरकारनं स्पष्टपणे याच्या बाबतीत भूमिका घ्यावी, प्रेझेंटेशन घ्यावं, सजेशन ऑब्जेक्शन घ्याव्यात अशी आमची सरकारला सूचना असणार. परंतु ज्यावेळी एखादी ऑर्गनायझेशन पत्र देते, ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षांची सही आहे का नाही त्याच्यावर, असं कसं द्या तुम्ही सभापतींच्या मार्फत द्या एकदा पत्र, आम्हाला सुद्धा बघू द्या. पत्र पण देतो. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की याच्यामध्ये 271 एकरचा जागेचा प्रश्न किंवा 300 एकरचा जागेचा प्रश्न, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये तरतूदच अशी आहे की या संपूर्ण जागेचं कुठेही व्यापारीकरण करायचं नाही, कमर्शियल याच्यावर करायचं नाही. ऑलरेडी निर्णय करूनच आपण सेंट्रल पार्क करतोय. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की या बाबतीमध्ये मुंबईच्या किंवा तुमच्या देखील ज्या काही सूचना असतील सेंट्रल पार्कच्या बाबतीमध्ये ह्या नक्की शासन म्हणून आम्ही समजून घेऊ. BMC देखील समजून घेऊ, BMC देखील समजून घेईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये जे आक्षेपार्ह आहे ते लेखी द्या म्हणून मी सांगितलंय. याच्यासाठी मी पाहिजे तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी मुंबईच्या सगळ्या आमदारांबरोबर या संदर्भात एक बैठक करावी. त्याच्यामधलं प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगावं, ही नक्की विनंती केली जाईल. पण याच्यामध्ये कुठंही व्यापारीकरण करण्याचा उद्देश महाराष्ट्र शासनाचा नाही आणि महानगरपालिकेचा देखील नाही.